चुकीच्या सेंटरवर गेलतो. आपण एक सिटिंग मध्ये पेपर द्यायचा. मी ड्रॉपचा प्लॅन घेतला होता. घरचे पण म्हणत होते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्यासोबत वेदांत आहे. वेदांतने सुद्धा कमी दिवसामध्ये सीईटी क्रॅक केली होती. तर ती कशी केली, काय केली ते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये त्याच्याकडून जाणून घेणारच आहोत. तर स्टार्टिंगमध्ये त्याचं आपण इंट्रोडक्शन घेऊयात. तो तुझा स्वतःला इंट्रोड्यूस करेल. वेदांत. तर माझं नाव वेदांत महल्ले आहे. मी व्हीआयटी पुणेच्या कम्प्युटर ब्रांचमध्ये सेकंड इयरला शिकतो. मला 98.6 पर्सेंटाईल होते सीईटी पेपरमध्ये. ओके. वेदांत, आता जसं तू म्हटलास की तुला 98 पर्सेंटाईल होते, तर नक्कीच खूप चांगले पर्सेंटाईल होते. बट हे पर्सेंटाईल मिळण्यामागेची तुझी जी काही जर्नी असेल ती जर आपल्याला ब्रीफमध्ये जर सांगितलीस, तर आता जे पण आपले नवीन स्टुडंट्स आहेत जे आता नव्याने सीईटीची एक्झाम देणार आहेत, त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. तर मी स्टार्टिंगचं 2 वर्ष मी JEE साठी प्रिपेअर केलं. पण JEEच्या जॅन अटेम्प्टमध्ये माझा चांगला स्कोर नव्हता. तर मी त्याचा एप्रिल अटेम्प्टमध्ये पण ट्राय केला. पण एप्रिल अटेम्प्टमध्ये स्कोर वाढला, पण कॉलेज लागा एवढा चांगला नव्हता. तर मग मी ड्रॉपचा प्लॅन घेतला होता. घरचे पण म्हणत होते. मग मी माझ्या दादाला कन्सल्ट केलं. दादाने म्हटलं की ड्रॉपचा जर तू प्लॅन करशील तर तुझा 1 वर्ष वाया जाणार. तर आणि त्याच टाइम मध्ये सीईटीचा पेपर 15-20 दिवसानं पुढे ढकलला गेलता. ओके. तर मग मला असं वाटलं की आपण एक लास्ट ट्राय सीईटीच्या पेपरला द्यायला पाहिजे. तर मी लास्टच्या 15 डेज मध्ये माझी स्टडी रिस्टार्ट केली आणि त्यानं मग मी पुढचा अभ्यास चालू केला. नाईस. विद्यार्थी मित्रांनो, जसं आता वेदांतने सांगितलं का तो सुद्धा रिपीट करायचा किंवा ड्रॉप घ्यायच्या पाठीमागे होता. एकदम अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली बघा त्यांनी. तो सुद्धा ड्रॉप घेण्याच्या प्लॅनिंग मध्ये होता, पण त्यांनी घेतला नाही. का तर एक पूर्ण वर्ष वाया जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, खूप सारे स्टुडंट असे आता असतील का त्यांची थोडी प्रिपरेशन बाकी आहे किंवा थोडी प्रिपरेशन कमी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट ड्रॉपच्या पाठीमागे लागू नका. तुमचं 1 वर्ष वाया जाईल. आणि 1 वर्ष हे पूर्ण अकॅडमिक इयर मध्ये तुमचं खूप मोठं असणार आहे. 1 वर्षामध्ये भरपूर काही गोष्टी चेंज होतात मित्रांनो. त्याच्यामुळं जे स्टुडंट आता ड्रॉप घ्यायचा विचार करत असतील, तर येणारे जे 25 ते 30 दिवस किंवा 15 ते 20 दिवस जे बाकी आहेत, त्या येणाऱ्या 15 ते 20 दिवसाकडे तुम्ही व्यवस्थित फोकस करा. त्या दिवसांचा तुम्ही व्यवस्थित स्ट्रॅटर्जी बनवा. तुमची नक्कीच सीईटी क्रॅक होऊ शकते. आता वेदांत, तू जशी 15 ते 20 दिवसामध्ये ज्या ज्या स्ट्रॅटर्जीज यूज केल्या होत्या किंवा ती प्रिपरेशन कशी केली होतीस, ती जर स्टुडंटला सांगितलीस तर खूप बरं होईल, कारण की त्यांना सुद्धा नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तर माझ्या ट्युशनच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू असत जात होते. तर मी त्या टेस्ट सिरीज दिल्या आणि प्रयत्न केला की आपले जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे, की जेणेकरून आपल्याला टाइम मॅनेजमेंट पेपरच्या मदत कसं करणार आपण त्याची आयडिया लागणार. जसं की सीईटी पेपर 2 ह्याच्यात हे असतो, दीड 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 तासाचा असतो, 2 सेक्शन मध्ये असतो. तर मी फिजिक्स केमिस्ट्री मध्ये त्या सेक्शन मध्ये तो कसा अप्रोच करायचा याचे अलग अलग व्हेरियंट्स ट्राय केलते. ओके. तर ज्यांना मला बेस्ट अप्रोच कोणता आहे तो समजला. तुम्ही जितके प्रश्न मॅथ्स सॉल्व्ह करसाल, जितके पेपर सॉल्व्ह करसाल, ते तुम्हाला फायदेशीर होणार. आता वेदांत, जसं तू म्हटलास की तू टेस्ट सिरीज अटेंड करत होतास, तर टेस्ट सिरीज अटेंड करताना तुला एक काय सिमिलर पॅटर्न जाणवला होता का त्यावेळी, की हे क्वेश्चन रिपीट होत आहेत, ते क्वेश्चन रिपीट होत आहेत, तर त्या बाबतीत तुझं काय म्हणणं असेल? आपण जर सीईटीचा पेपर पासाल तर खूप मोठे असे प्रश्न असतात जे रिपीट होतात. नाही तर कन्सेप्ट तर खूप फारसे असे असतात जे खूप रिपीट होऊन जातात. जितके तुम्ही मॅथ्स क्वेश्चन सॉल्व्ह करसाल, जितके तुम्ही पेपर्स अटेम्प्ट देसाल, तितकी तुम्हाला आयडिया लागणार आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमचा जो सिलेबसचा स्कोप असते तो छोटा करू शकता, जे तुम्हाला पुढे जाऊन फायदेशीर होऊन जाणार. नक्कीच. विद्यार्थी मित्रांनो, जसं आता वेदांतने सांगितलं की जे मॉक टेस्ट असतील किंवा टेस्ट सिरीज असतील, जेवढ्या आपण मॅक्सिमम देणार आहे तेवढा आपल्या प्रिपरेशन मध्ये आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. तर त्याच्यासाठीच आपण युनियन एज्युकेशन मार्फत काही फ्री टेस्ट सिरीज लॉन्च केलेल्या आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ऍपच्या लिंक वरती जाऊ शकता. युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या ऍप वरती तुम्हाला तिथं फ्री मॉक टेस्ट बघायला मिळतील. तुम्ही नक्कीच त्या अटेम्प्ट करू शकता. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊयात वेदांत, की आता जसं तू बोललास की ज्या फ्री टेस्ट सिरीज असतील किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील, हे तू सॉल्व्ह करत होतास. पण ह्याच्या पलीकडे अशा काही वेगळ्या स्ट्रॅटेजीज तू यूज करत होतास का, जेणेकरून आपल्याला चांगले पर्सेंटाईल मिळतील? नाही, शक्यतोवर तर मी पेपर्स कडेच जास्त फोकस केला, की म्हणजे
पेपर्समध्ये जे प्रश्न येतात, मी ट्राय असं केलंय की आपण एक सिटिंगमध्ये पेपर द्यायचा. त्याच्यातून जे एक पेपरमध्ये जे सॉल्व नाही झाले आपल्या जे इनकरेक्ट येत आहे, ते टॉपिक्स मग मी वाचायचो, की मग मला माहित पडायचं की मला कोणत्या टॉपिक्सकडे फोकस करायचा आहे. ज्यानं मला शेवटच्या 15-20 दिवसात खूप मदत झाली. जसं आता वेदांनी सांगितलं की त्यांनी एक स्ट्रॅटर्जी जशी यूज केली का जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन त्यांनी सॉल्व्ह करायचा, त्याच्यानंतर जे क्वेश्चन चुकीचे असतील किंवा जे इनकरेक्ट यायचे तो ते अनालाइज करायचा. अनालाइज केल्यानंतर त्या जो वीक पॉइंट आहे तो त्याच्यावरती तो फोकस करायचा. तर ही जर तुम्ही स्ट्रॅटर्जी यूज केली तर तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रिपरेशन मध्ये हेल्प होऊ शकते. आणि फायनल एक सजेशन तू काय देशील सीईटी ऍस्पिरंटला की आता उरलेल्या 10 ते 15 दिवसामध्ये त्यांनी काय काय फॉलो करणं किंवा काय काय टिप्स यूज करणं गरजेचे आहे? पहिले शेवटच्या 15 दिवसात तर तुम्ही तुमचा माइंड काम ठेवायला पाहिजे आणि तुमचा जितका सिलेबस झालेला आहे, त्या सिलेबसवर तुम्ही खूप रिव्हिजन केली पाहिजे आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला पाहिजे. तुमचा पेपरमध्ये जे टॉपिक्स तुम्ही केलेले आहे, त्याच्यावर जर प्रश्न आला तर तो तुमचा सॉल्व्ह झालाच पाहिजे. इथं तुम्ही असा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही आतापर्यंत जितका सिलेबस झालेला आहे, तर तुम्ही नवीन सिलेबस ना करता जुना सिलेबस वापस रिवाइज करायला पाहिजे. जसं आता वेदांनी त्याची पूर्ण जर्नी सांगितली, तर त्याची पूर्ण जर्नी जी होती ती खूप इंटरेस्टिंग होती. तर पण जाता जाता एक काय सल्ला देशील स्टुडंटला एक्झाम डेच्या आधी त्यांनी काय काय गोष्टी प्रायोरिटीवरती करणं गरजेचं आहे, काय डूज असतील म्हणजे काय करावं किंवा काय करू नये ह्याच्यावरती तुझं काय म्हणणं असेल? एक्झामिनेशनच्या एक दिवसा पहिले तर तुम्ही काम राहा. काम राहा आणि रात्री झोप पूर्ण घ्या म्हणजे सकाळी फ्रेश राहाल. आणि पेपरच्या एक दिवसा पहिले तुम्ही सेंटरवर जाऊन तुमचे सेंटर कोणता आहे, जागा आणि तिचे डॉक्युमेंट्स जे लागणार पेपरच्या टाइमला, ते तुम्ही एक वेळा चेक करून घ्या. माझ्या वेळेस एक गमतीशीर गोष्ट अशी झाली होती की दोन सेंटरचे नाव एकसारखे होते, तर मी चुकीच्या सेंटरवर गेलतो, पण ते जवळपासच होते म्हणून मी तो म्हणजे माझ्या करेक्ट सेंटरवर जाऊ शकलो. तर तुमच्या वेळेस ही चुकी नाही झाली पाहिजे, त्यासाठी तुम्ही एक दिवसा पहिले हे सगळं चेक करून घ्या. आणि आजचा हा वेदांचा इन्साइटफुल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता. आणि तुम्हाला इथून पुढे कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे तर त्याच्या रिगार्डिंग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटही करू शकता. आणि अशाच प्रकारच्या लाईव्ह अपडेटसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि व्हॉट्सअप ग्रुपला डिस्क्रिप्शन दिलेल्या लिंकमध्ये टॅप करून जॉईन करू शकता. धन्यवाद मित्रांनो.